दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळ्यांना बेनकाब करणार शेलारांचं विधान, शेलारांचं कौतुक. त्यांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं, ठाकरेंचा टोला. राज आणि उद्धव ठाकरेंनी वोट जिहाद समर्थक बनू नये, आशिष शेलारांची टीका. तर हिंदू मुस्लिम करण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा पलटवार. मराठी माझी आई आणि उत्तर भारत मावशी, एक वेळ आई मेली तरी चालेल, मावशी मरू देणार नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर टीकेनंतर सुर्वेंची दिलगिरी. कबूतरखान्यांसाठी जैन मुनी निलेश चंद्र मुनी यांचं उपोषण मागे. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली भेट. 15 दिवसात तोडगा काढायचं आश्वासन. डॉक्टर संपदा मुंडेंची बदनामी प्रकरणी रुपाली चाकणकरांवर प्रकाश महाजनांचा हल्लाबोल. अजित पवार कुटुंबियांशी बोलले, पण चाकणकर बाईंना घरी का पाठवलं नाही, अशा कोणत्या रूपात अडकलेत अजित पवार, महाजनांचा खोचक प्रश्न. सुषमा अंधारे यांचं फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवला जाणार, पोलिसांचं आश्वासन. ॲडव्होकेट असीम सरोदेंची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी निलंबित, 25,000चा दंड. राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधातली आक्षेपार्ह विधानं भोवली, तर मला बळीचा बकरा केलं जातंय, निर्णयाला आव्हान देणार, सरोदेंची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंनी घेतली संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची भेट. मृत्यू प्रकरणाच्या तपासाविषयी घेतली माहिती. कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, सुप्रिया सुळेंची मागणी. काँग्रेसमध्ये सगळेच गांधीच गांधी. दुसरा अध्यक्ष सापडत नाही, पण भाजपात चहा विकणारा माणूस 3 वेळा पंतप्रधान होतो. घराणेशाहीवरून मंत्री गिरीश महाजनांचा गांधी ठाकरे पवारांवर निशाणा. एकनाथ खडसेंच्या घरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक, 3 आरोपी अजूनही फरार. सोनं चांदीच्या दागिन्यांसह 6.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपींकडे कोणतीही कागदपत्र, सीडी, पेनड्राईव्ह काहीच सापडलं नाही. बीडनंतर परभणी, हिंगोली जिल्ह्यातही अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता. भाजपाकडून स्वबळाची भाषा करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची स्वबळाची भाषा. मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यातला वाद शमल्यानंतर जैन बोर्डिंग आजपासून पुन्हा सुरू. धर्मादाय आयुक्तांकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळणार. रोहित आर्या प्रकरणात दीपक केसरकरांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार. नाशिकच्या दिंडोरी आणि सिन्नर मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढलेल्या उमेदवारांचा भाजपात प्रवेश. सुनीता चारोस्कर आणि उदय सांगळे यांनी हाती घेतलं कमळ. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया. छगन भुजबळांना पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला. पालघरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत क्रूर थट्टा. नुकसान भरपाई म्हणून केवळ ₹2.30 बँक खात्यात जमा. वाडा तालुक्यातल्या शिलोत्तर इथली घटना. आजपासून केंद्राचं पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. नुकसान होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर केंद्राच्या पथकाला जाग. मदतीबाबत अद्यापही अनिश्चितताच. हायकोर्टाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई. मुंब्रा शिळफाटा इथल्या खान कंपाऊंडमधली अनधिकृत इमारतींवर हातोडा. पोलिसांवर आणि पालिका कर्मचाऱ्यांवर एका महिलेनं टाकलं पेट्रोल. राजस्थानच्या जयपूरमध्ये भीषण अपघात. भरधाव डंपरची तब्बल 17 वाहनांना जोरदार धडक. 13 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. अनेक दुचाकी आणि कारचा चक्काचूर. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.